परत त्यांनी हे केलंय. मी ते म्हटलं काय आलं, म्हटलं मुझे जरा पिक्चर असा आहे की देऊळ बंद भाग 2 आता परीक्षा देवाची. तर ते परीक्षा शब्द म्हणजे मी काय करायचंय म्हटलं, तर थोडंसं शेतीच्या बांधावरनं, ढेकळांमधनं, शेतातनं, माळरानावर, विहिरीवरती, मोठ घेताना बैलगाडी धरलेलं असं काही शेतकऱ्यासारखं. अजून 6 महिने देणार. ऐकलं. म्हटलं आता, म्हटलं बोला मोजो तुमच्यासाठी वाटेल ते हो, काय करू सांगा. 6 महिने दे मग अजून. त्यांनी परत काहीतरी वेगळं ट्रेनिंग सुरू केलं. मग ड्रायव्हिंग, त्यांचा आवडता विषय माहिती आहे ना, ड्रायव्हिंग बंद आलती. त्यांनी ड्रायव्हिंग सुरू केलं त्या पायानी, ज्या पायाला हे झालतं. मग गाडी चालू लागले आणि एक दिवस गाडी चालवत माझ्याकडे आले. चला तारखा लावा. सांग ना या सिनेमाबद्दल काय आहे. देऊळ बंद 2 टिपिकल माझ्या पठडीतला, म्हणजे माझ्या पॅटर्नवाला सिनेमा आहे. 100% सिनेमा शेतकऱ्यांवर, आणि त्याच्यातून वरवरच्या गप्पा नाही. शेतीला कारणीभूत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत बहुतांशी शेतकरी पण आहे. शेतीबद्दलचं आत्ता कमी होत चाललेलं ज्ञान आहे. बदलत्या ग्लोबलायझेशनच्या शेतीशी नाळ नाही, आणि अनेक गोष्टी, विभक्त कुटुंब व्यवस्था आहे, ते सगळं या सिनेमात मांडलं. आणि माझ्या मनातली ती घुसमट परमेश्वराच्या तोंडून बाहेर काढली. कारण आपण किती म्हणजे हातावर बोटावर मोजणे इतके देव नाकारणारे लोक असले तरी बहुतांशी समाज हा देव मानणार आहे. शेती करणारे तर नक्कीच वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत. म्हटलं त्यांना देवाच्या तोंडून सांगू आणि बघू. सगळ्यांनी हात टेकलेत. आता देवाच्या तोंडून सांगून बघू आत्महत्या थांबतायत का. कारण मागचे 20 वर्ष तुमचा तर खूप अभ्यास आहे सर याच्यावरती. आत्महत्यांचा ग्राफ ना काही कमीच व्हायना. पहिली आत्महत्या आपल्याकडे झाली महाराष्ट्रात, त्या पहिल्या देशातल्या शेतकऱ्याची देशातली पहिली आत्महत्या यवतमाळ, कुटुंबासहित. तर म्हणजे नाव पण माहिती आहे मला, पण आपण घेत नाही. तर ती आत्महत्या झाल्यावर काय लोक फॅशन असले तर का, आणि शेतकरी मग व्यक्त होण्यासाठी आत्महत्येचा आधार घेऊ लागला. आणि ते इतकं बळावलं की त्यानंतर आज तागायत आकडा कमीच झाला नाही, आकडा वाढतोय. म्हणजे भिदिले शून्य मंडळ अशी वेळ आली आहे आता. यंदाचं तर वर्ष जास्त मी डेंजर आहे सांगतो. म्हणजे बाकी अर्थकारण काय त्याच्यावर तर माझी आपली बोलण्याची पात्रता नाही. पण यंदाचा उन्हाळा, यंदाचा अवकाळी हा भल्या भल्यांना घेऊन जाऊ शकतो. म्हणून देऊळ बंद 21